गावाकडची ही पायवाट आणि अजून जंगलामध्ये करवंद, अळू, आंबे, फणस या सगळ्या गोष्टी आहेत. खाऊ नका रे पोरांनो, करवंद वगैरे भेटली तर हां त्रास होतो. निखिल तुला पहिलं सांगतोय आलू खाऊन झाला. हां अडकला सुद्धा हां. तर इकडे सीड निखिल चला मंडळी आलेलं आहे आता नदीवर. चला आता गळ लावूया आणि मग घरी जाऊया. पूर्ण तर गळ एकदम माशात गेला पाहिजे. मासा पूर्ण गळ गेला पाहिजे ना. निघत होत ना एकदा गेला की जास्त पाण्याला तर नाही. जास्त पाण्याला तर शक्यतो नाही निघत. अशा प्रकारे आहे ना मासा प्रॉपर गळाला लावून घ्यायचा आणि मग हे गळ आहे ते शेरणीला वगैरे बांधायचे. इकडे जे झाडं दिसतात ना तुम्हाला तर मजबूत अशी शेरणी बघायची आणि मग त्याला बांधायचा. त्याच्यानंतर मग सकाळी चेक करायला येऊ मासा लागला आहे की नाही. तर अशा प्रकारे हे गळ लावले जातात. शक्यतो पिसलांडी मासा किंवा छोटे मासे किंवा कोके किंवा मग काहीच नसेल तर खोबरं, सुकं खोबरं तुम्ही लावू शकताय. गळाला मासा लावला की मग शेरणी असते. शक्यतो असे जे झोत असतात ना त्या झोताच्या ठिकाणी जाऊन हे गळ बांधले जातात. जेणेकरून कसं झोतालाच मासा आहे ना शक्यतो वर चढतो रात्रीचा. तरी नशीब चांगलं असेल 1-2 तासात पण मासा लागतो. आता हे सगळं नशिबावर अवलंबून असतं. मिळाले तर आपल्याला भरपूर मासे, नाहीतर मग कधी काय काय लागत पण नाही. पण मासेमारी करण्याचा जो काही आनंद आहे तो वेगळा असतो. मला वाटतं 3-1 किलोचा आहे. 3 किलोचा आहे रे, 3 किलोचा. हां सुरुवात चांगली झाली. हा बघ आताच लागला असेल बहुतेक. हा रात्रभर लागला असेल. नाही ताजा असेल रात्रभर जरा गारटतात. लागलाय. चला मंडळी सुरुवात तर छान झाली. याला आता पिशवीत टाकूया. त्याच्यानंतर